नमस्कार. मी श्रीमती गौरी मंगेश अहिरराव, शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग दादर या शाळेतून आज आम्ही येथे आलेलो आहोत. आज आमचे विद्यार्थी श्यामची आई या पुस्तकातील काही कथा तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहेत. नमस्कार. माझे नाव शिवांश विशाल गवंडे. मी शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत शिकत आहे. मी आज श्यामची आई या पुस्तकातील रात्र तिसरी मुकी फुली ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. बारकू, भाकर खाल्लीस की नाही रे? येतेच ना आश्रमात? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाईच. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीत पाहिजे होती. बारकू व शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी शिवाला भान नव्हे. बोलो बनसर धरणी जय जयकार, श्याम सुंदर हरणी जय जयकार, अशी आश्रमातील भजनाचा धून ऐकू येत होता. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. हंस्या सत्य असत्य ब्रह्मचारी हंसर शरद शर्मा. श्यामने गोष्टीत सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना हवी. जास्वंद, कर्ण, गुलाब, कस्तुरी वगैरे नाना फुलझाडे शेतावर होत. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जोडी ते गणपतीला व्हायची. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा व्हायची आहे, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकले. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळीचे वृक्ष पुष्कळ होती. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोती जशी दिसतात. लहान लहान बटणे जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरून भरून आणत आहे. सकाळी फुले जमवून ठेवायची. 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालायचे. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरची जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची फुले मी आणीत, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला, देवपूजा हवी आहे कोणाला. देहपूजा करणारे सारे होत आहेत. फुलं तोडून कोणी शेंबडा नाकात कोंबतील, नाहीतर गामठ्या केसात कोंबतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमय सौंदर्यमय मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी मी देवासाठी तोडीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुला मुलीत भांडणे व्हायची.
गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचं देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगांची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शुट्टवाचे कितीतरी प्रकार असतात. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करीत. गुलबक्षीच्या फुलांच्या माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करीतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळेंचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंतवतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नियम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल मिळून नव्हते बाकीच्या मुलांनी. म्हणून मी त्या दिवशी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची. लवकर जाऊन कल्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जायचे ठरवले. बाहेरून होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या दोंडोबंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे असे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जा? मागच्या रविवार सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा मिळणार नाही. मग बसशील रडत. माळीला नाही तर दुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवले आहे. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर, मी इथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात खेडे पडायला नको, आई म्हणाली. मी तामण आणवण्यास गेलो. परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्ट झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ लिहून दिली. हे काय पाणीसे ठिपकत आहे. कळ्यात सोडून आणल्यास होते वाटतं. तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुली तरी जावं की नाही? एवढा काय आधारशासारखा गेलास उतावळा होऊन? असे आई मला बोलतच होती. तोच शास्त्री बुवांकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, भाभी सारी मुले आली. सारी फुले आणली हो तुमच्या सामने. आम्हाला एकही ठेवले नाही, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा केव्हा चोरट्यासारखा घेऊन गेलास सारी फुले? बापू बोलला. चोरट्यासारखं? मी नेहमी नाही येत वाटतं तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारे जण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवले होते का? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फटकारण्यासारखं निघून गेलास. माझ्यासाठी का नाही थांबलात व बरे पाहून घेईल असे सुद्धा म्हणून गेलास, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बापू, ही घ्या फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जाऊनच तुमच्याकडे फुले वेचायला, नाहीतर राग धरायचास का? तू आत्ताच येतोस, आपण छापे पाणी, नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झालाय,
उद्या खेळावं बना बापू. मुली गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता स्वतः आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तो हदीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी नीट फुलत नाही. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साधा अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतल्या दूध पाणीही नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजत असतात. त्यांना फुलवतात. झाडांच्या मांडीवर कळ्या चांगल्या फुलतात. फुलली म्हणजे मग ते देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. भण्याच्या घरच्या देवाला मिळाली तरी ती देवांनाच ना. कुठे गेली तरी देवांनाच मिळणार. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटून नको घेऊस. देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुलले देवा. गणांनो, अशा खोडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढवते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवतात, रसमय गंधमय करतात व ती विश्वभराच्या पूजेस देण्यात तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कावे नीट फळत नाहीत. अर्धवट काही नको. जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको आणसो तोडून. त्यांना फुलायला संधी दे. त्यांना नीट फुलू दे. धन्यवाद.